राज्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात निषेध आंदोलन केलं जातंय। आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे हे असंख्य पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात हे आंदोलन करतायत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर शरद पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य केल्यामुळे या ठिकाणी शरद पवारांचे सुद्धा फोटो आणलेले आहेत ज्यावरती काळ्या फुल्या मारलेल्या आहेत आणि शरद पवारांना सुद्धा प्रश्न विचारणारे फलक या ठिकाणी त्यांनी हातात घेतलेले आहेत। शरद पवारजी, तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? त्यानंतर नाठाळाच्या माती म्हणून हानुकाठी हे सुद्धा या ठिकाणी बॅनर घेऊन आलेले आहेत। शरद पवार स्वतःला जाणं ते संबोधून घेणारे मंचावर शिंदे देवदातांचा इतका विषारी अपमान का नाही थांबवला असे सगळे प्रश्न या बॅनरवरती सुद्धा विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने भजन आंदोलन करण्याबरोबरच जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय भूमिका आहे, काय सांगा? नाही, आमची ही भूमिका आहे की मध्ये आत्ता परवा संभाजी ब्रिगेड यांच्या अधिवेशनामध्ये माननीय शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्या वक्त्यांनी जे माननीय आमचे हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांच्या विरुद्ध जे अपशब्द काढले, सीतेमाईबद्दल जे अपशब्द काढले, स्वामी समर्थांबद्दल जे अपशब्द काढले, वारकरी संप्रदायाबद्दल जे अपशब्द काढले, हे त्यांना मान्य आहेत का? किंबहुना आमची विचारणा अशी आहे की त्यांनी हे स्क्रिप्ट त्यांना दिलं होतं का? त्यांची मुखसंमती होती का? कारण त्या अधिवेशनामध्ये ते प्रमुख उपस्थिती राहून सुद्धा या वक्तव्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला नाही, या वक्तव्याचा त्यांनी विरोध व्यक्त केला नाही। म्हणून मला आजच्या या आमच्या आंदोलनाद्वारे आम्हाला असं दाखवून द्यायचं आहे की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी, नाना पटोले यांची या सगळ्या तमाम हिंदू धर्मियांची जे अपमान केला यांना मूकसंमती आहे का? जर असेल तर ताबडतोब सर्व हिंदू धर्मियांची त्यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। नक्कीच माफी मागितलीच पाहिजे असं म्हणतायत। आपण बघितलं तर इकडे प्रभू श्रीरामाचं मोठं कोर्टात सुद्धा या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी आणलेलं आहे, घोषणाबाजी सुद्धा केली जाते। आणखी एक पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, तुम्ही काय सांगाल? आपल्या हिंदू धर्माचं सर्वांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ज्ञानेश महाराव यांचा सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने पहिल्यांदा निषेध करतो आणि त्या मंचावर माननीय शरद पवार बसले असतानाही अशा प्रकारचं धर्माचं अपमानित वक्तव्य करीत असताना त्यांनी त्या वक्त्याला थांबायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी न थांबवता एका प्रकारची मूकसंमती या ज्ञानेश महाराव अशा मूर्ख व्यक्तीला दिली। याबद्दल आम्ही सर्वजण तमाम महाराष्ट्रातील वारकरी यांचा निषेध करतो। अशा पद्धतीने वारकऱ्यांच्या वतीने आणि भाजपच्या वतीने ज्ञानेश महाराव यांचा निषेध केला जातो आणि त्यासाठी एक मोठं निषेध आंदोलन करण्यात येत आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।